रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला पक्षी जाणार आहे बरं का. तर आज आपल्या पक्षाची आहे लिफ्टिंग. तर लिफ्टिंग असल्यामुळं आता खाते वगैरे टाकायचं काही काम नाही. पक्षी आता आपला एवढा झालेला आहे आणि आज आपला पक्षी जाणार आहे. आज आपल्या पक्षाची लिफ्टिंग होणार आहे. हे आम्ही आज लिफ्टिंग असल्यामुळं त्यांना सकाळीच खायला टाकलं होतं, कारण आता भांडीवरती घ्यायला लागतात. आता भांडीवरती घ्यावं लागतील. आणि आम्ही लिफ्टिंग होईपर्यंत फॅन त्यांचे चालूच ठेवले होते, कारण पाऊस तर काय आला नाही. वातावरण असं दमट असायचं, गरमी असायची. त्याच्यामुळे त्यांची चांगली काळजी घेतली. त्याच्यामुळं आपली मर वगैरे सगळं मापात हे, अजिबात मर पण झाली नाही. आणि खूप मस्त लॉट लागणार आहे आपला. तुम्ही तर पाहू शकता बाबा आपला पक्षी पूर्ण शेडमध्ये कसा दिसतोय. मस्त असा पक्षी दिसतोय आणि फ्रेश पण आहे आणि वजन पण चांगले आहे. आणि आज तर मुलं इतके खुश आहेत ना, तर त्यांना आज खाद्य वगैरे टाकायचं ताण नाही राहणार. भरपूर असं रोज 10 गोण्या खाद्य टाकायला लागायचं त्यांना आता. त्याच्यामुळं आज त्यांना खाद्य टाकायचं नाही म्हणून इतके खुश आहेत ना. आणि आता गाडी आली आपली लिफ्टिंगची. तर गाडी आल्यावर तर म्हणले आज पक्षी जाणार आहे. पण पहा ना, यांचं जीवन किती अवघड असतं. आज पक्षी जाणार आहे. मला तर करमन असं झालं आहे, कारण माणूस कुठला वेळी आता त्यांना मी आता 1 महिना झाला आमच्या जवळ येते. यांना इतका जीव लावलेला आहे ना, ते आज जायची तर मलाच कसं तरी वाटते, कारण त्यांची इतकी काळजी घेतलेली आहे ना. पण कसं त्यांना तर जावंच लागणार आहे. पहा भरपूर असं पक्षी आपलं मस्त झालेलं आहे. वजन पण त्यांचं चांगलं झालेलं आहे. वजन 1 नंबर आलेलं आहे त्यांचं. आता आपल्या पक्षाचं वजन आहे 2100 किंवा 2200 असं आहे. आणि खूप चांगलं वजन पण आलं आणि आपला पक्षी लवकरच जातो बरं का. तर पहा तुम्हाला कसा वाटतोय आपला पक्षी, आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा, जेणेकरून आपण दुसरे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. असं सांगत जा मला की तुम्ही कुठल्या गावावरून पाहताय. तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर आपले व्हिडिओ नक्कीच पाहा, कारण मी जे आम्हाला अनुभव आलेले ते पूर्ण अनुभव तुम्हाला देईन. सगळे सांगेन, शेअर करीन, कारण कुणी कोणाला असं जास्त सांगत पण नाही. आम्ही सगळे तुम्हाला म्हणजे जे आम्हाला माहिती आहे चांगल्या कशी काळजी घ्यायची काय, असे सगळे तुम्हाला अनुभव आम्ही सांगणार. तर पहा आपला पक्षी कसा वाटतोय तुम्हाला. आज वजन मस्त आहे त्यांचं, फ्रेश पण आहे पक्षी. आता त्यांचा टायमिंग खायचा झालेला नाही, त्याच्यामुळे ते आता बसलेला आहे. पण त्यांचा खायचा टायमिंग होईल तोपर्यंत लगेच लिफ्टिंग आता आपली 6ला सुरू होणार आहे. कारण वातावरण पाहून आता संध्याकाळी तसं अंधार पडल्यावरच करते तर, पण आता वातावरणामुळं पावसा पाण्याच्या दिवसामुळं आपली लवकरच सुरू करणार आहे तर 6 वाजताच. तर 6ला लिफ्टिंग सुरू झाल्यावर आपली कंपनीच्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. त्या गाड्या पण भरून त्यांना 2 गाड्या येतात मोठ्याला. तर तुम्हाला गाडी पण दाखवते. आणि पहा एवढं खाद्य आपलं उरलेलं आहे. आता हे खाद्य आपल्याला दुसऱ्या शेडवर पार्सल करायचं, परत तिकडं नेऊन द्यायचं त्यांना. हे पण आलं नसतं, पण काल आलं होतं तर उरलं आहे. तर आता ते दुसऱ्या शेडला द्यायलाच लागेल. आणि हे पहा आम्ही एवढ्या गोण्या त्यांना खायला टाकलेलं आहे. तर एवढ्या गोण्या एवढ्या मोठ्या गोण्या झालेल्या आहेत. असं भरपूर असं खाद्य टाकलं. आपल्या पक्ष्यांना खाद्य किती गेलं, आल्यापासून किती त्यांची आपण कशी काळजी घेतली, हा तर मी लॉट गेल्यावर तुम्हाला आपला लॉटचा चेक जर आला ना चांगला, मी बरोबर सगळं तुम्हाला डिटेलमध्ये ते तर सांगणारच आहे की आपण ह्या लॉटला किती कष्ट घेतले आणि आपल्याला फायदा किती झाला. फायदा पण म्हणजे कष्ट हे केलेलं फळ आपल्याला भेटतंच, पण त्यातून आपल्याला ट्रॉफिक किती करायला येते आता तुम्हाला मी नंतर चेक आल्यावर सांगेनच. तर पहा आता आपली लिफ्टिंगची गाडी आलेली आहे. तर गाड्या पण कंपनीच्या आम्हाला कशा आहेत, आता अशा लोकलच्या गाड्या येत नाहीत. कंपनीची गाडी आलेली आहे. ही कंपनीची गाडी आहे. अशा प्रकारे गाड्या येतात आम्हाला. अजिबात त्या गाड्याचा वास वगैरे काहीच येत नाही. लोकल गाड्या आल्यावर भरपूर असा वास येतो. आणि अशा गाड्या येतात आणि त्यात सगळा पक्षी आरामशीर जातो. म्हणजे अजून पण गाड्या येणार आहेत. ही आधी एकच आलेली आहे आधी भरण्यासाठी, परत दुसऱ्या येणार आहेत. इतकी छान अशी लांब गाडी ना, लाईक एकदाच पक्षी भरपूर असा पक्षी जातो. वातावरण इतकं आज गरमी होत होती, वाटायचं आता दुपारीच पाऊस येईल, पण काय पाऊस आला नाही. आता आज लिफ्टिंग होईपर्यंत नाही आला, म्हणजे मग लिफ्टिंग होईलच लवकरच. पण आता
काय माहिती त्याच्या मनात जेव्हा आहे ते येणारच. पाऊस पण पाहिजेच, आम्हाला तर पावसाची खूप गरज आहे. पाऊस आलाच पाहिजे. लिफ्टिंगचं काय कशी होईल पण पाऊस गरजेचा आहे. तर पहा आज पक्षी गेल्यावर असं म्हणजे शेड पूर्ण उच्च लागतं. तुम्हाला मी पक्षी गेल्यावर पण हा जो छोटा पक्षी होता ना तो सुद्धा कवर झाला बरं का. आता हा सुद्धा पक्षी जाणार आपला. पहा किती छोटा पक्षी होता पण तो सुद्धा कवर झाला. म्हणजे असा साईडला ठेवला ना तो सुद्धा कवर होतो. पण त्याची काळजी तेवढी घेतली तर काळजी पण घेतली पाहिजे. आम्हाला साहेबसुद्धा म्हणले की ताई तुम्ही खरंच पक्षी चालायला सुद्धा लावला. म्हणजे त्यांना मी सारखं त्यांना इथं आलं की लगेच त्यांना कोणतं औषध द्यायचं कोणतं नाही ते बरोबर आता सगळे आता आपल्याला अनुभव आलेले आहेत. मी बरोबर त्यांना औषध देते. कॅल्शियम वगैरे सगळं दिलं की त्यांना ते चालायला लागतो. सगळ्या गोष्टी एकदाच काय कोणी शिकत नसतं. अनुभव हा गरजेचाच असतो. आता पहिलं तर आम्हाला काही माहिती नव्हतं पण आता हळूहळू अनुभव यायला लागले. तर पाहू आता जर कोणाला नवीन व्यवसाय टाकायचा असेल ना तर आमची व्हिडिओ नक्की पाहत जा. मी तुम्हाला आणि कमेंटमध्ये मला विचारू पण शकता तुम्ही की ताई आता आम्हाला शेड बांधायचं आहे, आम्हाला खर्च किती येईल, आम्ही कसं बांधायचं, काय करायचं, परत आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, आम्ही त्यात कसं करणार. मी प्रत्येक माहिती तुम्हाला देणार कारण आम्हालाच कुणी काही सांगितलेलं नव्हतं. त्याच्यामुळं आम्हाला खूप जड गेलं पहिल्या वेळेस. तर आता जेणेकरून आपल्याला जे अनुभव नव्हते ते आपण जे चांगले अनुभव आहेत ते लोकांजवळ शेअर करायचे. कारण आपल्यामुळं कोणाचा फायदा होता असेल तर हे मला खूप असं म्हणजे आनंद वाटेल की आपल्यामुळं कोणाच तरी फायदा होतो आहे. फायदा झालाच पाहिजे. तसं कोणी बी जे करीन ते खायला असं म्हणतात तसंच. म्हणजे कष्ट केल्यावर सगळ्याला फळ मिळतंच. कष्ट करत जा. पण असं पूर्ण शेड कसं भरल्यावर वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय बरं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पूर्ण आज पक्षी म्हणजे इतका फ्रेश आहे ना आपला म्हणजे मर नाही काही नाही व्यवस्थित म्हणजे पूर्ण टोटल चेक आपल्याला असा मस्त लागायला पाहिजे अशी तर आपल्याला अपेक्षा आहे. पण चेक लागणारच कारण कष्ट केल्यावर फळ हे भेटतंच. कारण आम्ही रात्र जागून पाणी भरलेलं आहे कारण आम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम परत पाणी कमी आलेलं त्याच्यामुळे आम्ही इतकं म्हणजे पाण्याची काळजी घेतलेली आहे. आम्हाला पाणी नव्हतं तर आम्ही दोघंही आहोत मी रात्रभर आम्ही लाईट आल्यावर 12ला लाईट यायची तिथून पुढं आम्ही रात्रभर जागायचो पाणी भरायचो. का तर ऊन जास्त होतं पक्ष्याला पाणी जास्त लागत होतं. रात्रभर आम्हाला पाणी भरावंच लागायचं लाईटीसाठी. मग आम्ही पाणी ते म्हणजे असे खूप कष्ट घेतले पण त्या कष्टाचं फळ म्हणजे हे कष्ट केलं तर फळ भेटतंच म्हणतात ना. अरे आम्हाला सगळेजण म्हणायचे आता पाऊस नाही पाणी नाही आता स्लॉट घेऊ नका पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. नाही म्हणलं पाहू आता म्हणलं घेऊन तर पाहू म्हणलं करायचंच. आणि ह्या कोणती गोष्ट करायचीच म्हणलं ना फक्त मनात आपण करायची म्हणून अशी जिद्द ठेवली ना ती गोष्ट यशस्वी होतेच. हे माझे अनुभव तर मी तुम्हाला सांगते. मी आजपर्यंत ज्या गोष्टी करायच्या म्हणलं ना ते मी केल्याच आणि त्या पण चांगल्याच गोष्टी केल्या आणि त्या चांगल्या होतातच आणि मला त्याचं फळ पण चांगलंच भेटलेलं आहे. मी अशी वाईफट कुठलीही गोष्ट केली नाही की जिद्दीने मला ही करायची जण असं म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची ती आपण चांगल्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टीचं फळ पण हे असं चांगलंच भेटतं. कारण आम्ही लोटा आणायच्या वेळेस सगळे म्हणायचे नको पाणी नाही काही नाही पण आम्ही आणला आणि खरंच पाण्याची अडचण होती पण आम्ही रात्र जागून पाणी वगैरे भरून ते इथपर्यंत लोटा आणला. कसं आम्हालाच माहिती आहे पण त्याचं फळ आज भेटतंय म्हणजे असं म्हणजे आम्हाला आशा आहे की त्याचा भरपूर असं चांगला चेक लागेल. तर पहा तुम्ही कष्ट केलं ना म्हणजे असं म्हणतात ना काम करीत जा हाक मारीत जा मदत येईल धावून वेगे आहे प्रभू उभा पाठीमागे. तसं काम असतं कुठलंही काम असू द्या फक्त तुम्ही काम करत जा तो देत राहीन. फक्त तुम्ही कामात कुचराई करायची नाही काम करत राहायचं. कष्ट केलं तर फळ मिळतंच. तर आम्हाला हे असं पाहून भरपूर आनंद होतो आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे आमचे हे पोल्ट्री शेड पाहून आमचे कष्ट पाहून तुम्हाला काय वाटतं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करत जा. आपल्या व्हिडिओला कमेंट पण करा चांगल्या कमेंट करा. परत तुम्हाला जर कुठला व्यवसाय करायचा असला आमच्याकडे गाया पण येतात मेंढ्या पण येतात शेळ्या पण येतात आणि पोल्ट्री फार्म पण आहे गावरान कोंबड्या पण येतात त्याचंसुद्धा मी माहिती तुम्हाला देईन. म्हणजे जेणेकरून आपला शेतकरी कुठंतरी पुढं जायला पाहिजे. शेतीला जोडधंदा हा पाहिजेच. शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेतकरी पुढं जाऊ शकत नाही. कारण शेतीला बी कसं आपल्या पिकाला चांगला भाव भेटत नाही काही नाही. परत निसर्ग साथ देत नाही. निसर्गाने साथ दिल्यावर परत आपल्या पिकाला चांगला भाव भेटल्यावर आपण शेतकरी सगळ्याचा राजा आहे आणि आता पण राजा आहेच. पण त्यात सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे पावसाने त्यांनी सगळ्यांनी साथ दिली तर अजूनच शेतकरी चांगला होईल. आणि तुम्ही पण असं काहीतरी जोडधंदा करा आणि असं म्हणजे कोणी चुकीचे सल्ले देत असेल तर त्यांचं ऐकू नका.
चांगला सल्ला घेणाऱ्याला तुम्ही पटकन भेटा. मला जर तुम्ही सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करीन. मला तुम्ही कमेंट मध्ये विचारलं ताई आम्हाला शे टाकायचं, तर मी नक्की तुम्हाला चांगले सल्ले देईन. कसा वाटला आपला हे आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.